मित्रांनो, शाळेमध्ये असताना आपल्याला कितीतरी कविता कंठगत असायच्या. मास्तर कठोर वागायचे. आपल्याला शिकवताना मास्तरांना कंठशोष पडायचा. चिडून म्हणायचे, चुकू दे, चुकलं म्हणून तुम्हाला कंठस्नान घालणार नाही कोणी. कविता छान जमली की पुढे मास्तर विषय बदलत म्हणायचे, आयुष्य कंठत बसू नये, दिलखुलास जगावं. आजचे 5 शब्द म्हणजे कंठगत, कठोर, कंठशोष, कंठस्नान घालणे आणि कंठणे. आपण म्हणालो की कविता कंठगत असायच्या. कंठगत म्हणजे मुखोद्गत, म्हणजेच तोंडपाठ. पण त्यासाठी मास्तर किती कष्ट घ्यायचे. वेळप्रसंगी त्यांना कठोर व्हावं लागायचं. कठोर म्हणजे इथे शिस्तप्रिय असा अर्थ घ्यावा. मास्तरांना कंठशोष पडायचा, म्हणजेच ओरडून ओरडून घशाला कोरड पडायची, तहान लागायची. चिडून म्हणायचे, चुकू दे, चुकलं म्हणून कोणी तुम्हाला कंठस्नान घालणार नाही. कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे. अखेर कविता जमायची. मग ती सुंदर कविता ऐकून मास्तर शाबासकी द्यायचे, छान छान बोलून आपल्याला प्रेरणा द्यायचे. मग स्वतःच विषय बदलत म्हणायचे, आयुष्य केवळ कंठण्यासाठी नाही तर जगण्यासाठी आहे. आयुष्य कंठणे म्हणजे सोसणे, पुढे ढकलणे, फक्त सहन करणे. अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा.